पिंजरा पिंजरा रे. बुद्धिबळाच्या डावात बाजी मारली असशील तू, पण आयुष्याच्या एका महत्वाच्या डावात तुझ्या आधी बाजी मारली आम्ही. तुझ्यापेक्षा थोडा लहान असूनही तुझ्या आधी लग्न करतोय, आणि तेही मला आवडणाऱ्या मुलीशी. कबीर, अरे दिसायला इतकी सुंदर आहे ना ती. फ्रँकली मला तर कधी कधी काय वाटतं माहितीये का, माझ्या विरुद्ध एक डाव जिंकण्यासाठी ना तू सगळं म्हणजे तुझी संपत्ती, बायको, भाऊ सगळे पणाला लावशील. हे बघ, संपत्तीचं म्हणशील ना तर ती मी तुला तशीही न मागताही देईन. भावाचं म्हणशील तर भावाबरोबर वर अजून काही पैसे देईन तुला. पण बायकोचं म्हणशील ना तर त्याच्याकडे पाहूनही देणार नाही तुला. प्लीज मला माफ कर. मी तुला कसं माफ करू, उलट तू मला माफ कर. एका अटीवर. माझी एक गोष्ट ऐकावी लागेल तुला. आज तू जे सांगशील ना ते मी ऐकेन. बोला नवरदेव, काय म्हणताय? कोण बोलतंय? जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवे मावळत्या. हे बघ, मी जिला फोन केला ना तिला फोन दे. बर घे ग आनंदी, तुझा नवरा पेटलाय. अगं तुझ्याशी बोलायचंय त्याला की. हा, ती म्हैस इथे काय करते? तुला जर बोलता येत नसेल ना तर तिला तिकडनं हकल, नाही तर तू तरी बाजूला येऊन माझ्याशी बोल. आपण नंतर बोलायचं का वीर? म्हणजे ती म्हैस तिकडनं काय हलणार नाहीये. कर पण फोन नंतर. आणि ऐक, आय लव्ह यू. मला पाहायला आवडेल ही म्हैस रूपी हडळ. हो, ते तिकडे गेल्यावर बघावंच लागणार आहे तुला. चल, मी आलो फ्रेश हो, तूही आवरून घे. खरं तर मी तुझ्याशी बोलणारच नव्हते वी. काल रातपासून तू मला विचारलास. तू मुका झालास का? बोल ना काहीतरी. एक मिनिट. मुळात फोन उचलल्यापासून फक्त तुम्हीच बोलताय, आणि दुसरं म्हणजे तुम्ही ज्याच्याशी बोलताय तो वीर नाही, त्याचा भाऊ बोलतोय. गजा, तू कशा पाय शहाणपणा करतो? वीरला फोन द्या आणि तू त्याचा फोन कशा पाय उचलला? नाही, मी गजा नाही, मी वीरचा भाऊ कबीर बोलतोय. पंढरी वहिनींचा फोन होता. मुळात पंढरी ही बाई नसून एक लहान मुलगा आहे. अरे नाही, पण आवाज बाईचाच होता. हा, तो माझ्या होणाऱ्या बायकोचा होता, पण फोन पंढरीचा होता. हो, बर बर. अगं काय ग हे? तुझ्या कपाळावरच्या कुंकवाबद्दल बोलत असतील. अगं लग्नानंतर भरायचं असतं ते. अगं एखादी गोष्ट आपल्याला माहिती नाही तर घरातल्या कोणाला तरी विचारावं. आपण तिच्या कपाळावरचं कुंकू पुसून थोडं कमी करायचं का? नाही, त्यापेक्षा सरळ जाऊन धुवून ये तू. ठीक आहे, मी आलेच. ते थांब आनंदी, आता केस धुवायला गेली तर वेळ आहे का आपल्याकडे? ती मंडळी येतीलच इतक्यात. नारायण, एक काम कर, तू आनंदीला घेऊन स्वयंपाकघरात जा. शालिनीला मदत करा, दोघी जा. बाबांनी घेतलेल्या लोन बद्दल आईला काहीच माहित नाहीये. मी माझ्या महिन्याच्या पगारातून दर महिन्यात हप्ते भरतोय. 40 लाखातले 25 लाख भरलेत मी. उरलेल्या 15 लाखांसाठी बँक कडून बसली. लवकरात लवकर हप्ते भरा, नाही तर घरावर जप्ती येईल. सगळे प्रयत्न करून झालेत, आणि म्हणूनच मी तुझ्याकडे आलोय. लग्नाच्या आधी तू कपाळात कुंकू भरलंसच कसं? जाऊ द्या की तो विषय. काय करू ते सांगा. आता काही करू नकोस. बाहेर माझ्याकडून अजून घोळ येतील म्हणून मी इथं आले. आता आणखीन नवीन कुठला घोळ करून बसलीस? हा एक घोळ, आणि वीरला गजाशिवाय दुसरा कोणता भाऊ होता हे मला ठाऊच नव्हतं. असं काय करतेस आनंदी? ललिता वहिनींना फक्त 2च मुलं आहेत, वीर आणि गजा. मला असं वाटतं कुणीतरी आत्ते भाऊ किंवा मामे भाऊ असेल. पण मी त्याला फोन केला आणि मी वाटतं ते बोलले. म्हणजे फोन मी वीरला केला होता, पण त्याला वाटलं असेल की वीरची बायको ना बेअक्कल नुसती. शालिनी काकू, तुम्ही सांगा ना आता काय करू? काही करू नकोस. आता फक्त एक काम कर. तुझ्या प्रसन्न आणि हसऱ्या चेहऱ्याने वीरचं स्वागत कर. येईलच तो इतक्यात. पिंजरा